मित्रांनो, फक्त शेतकऱ्याला म्हणजे भिकेला कसं लावायचं एवढंच या शासनाचा विचार आहे. कारण की आजपर्यंत एवढा आरडाओरडा करून बी कर्जमाफी नाही, कुठली अतिवृष्टी नाही. तुमच्याकडे मिळाली का कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर अतिवृष्टी नाही, नुकसान भरपाई नाही, कुठली काहीच नाही. दिवाळीला गोड दिवाळी होईल असं शेतकऱ्याची आश्वासनं दिली आणि 1 रुपया शेतकऱ्याला यांनी खात्यावरती पाठवलेलं नाही. आणि ते तर न पाठवता आता विचार करा तुम्ही, लाडक्या बहिणीची केवायसी करा, त्याच्यानंतर ते जे आपलं हे असतं जॉब कार्डची केवायसी जर नाही केली तर तुम्हाला कोणताच लाभ भेटणार नाही. त्याच्यानंतर असं बरेच काही त्यांनी म्हणजे स्कीम काढणं सुरू केलं. म्हणजे यांनी फक्त पैसा वसूल करायचं बिझनेस सुरू केलेला आहे. शेतकऱ्याला 1 रुपये हा शासन हे सरकार आजपर्यंत देऊ शकलं नाही आणि देतं पण नाही. नुसतं आश्वासन आज 1500 रुपये लाडक्या बहिणीला देत आहेत. पण आज विचार करा तुम्ही, केवायसी करण्यासाठी ज्यांचं काही आधार कार्ड अपडेट नाही, आता मीच काल आधार कार्ड अपडेट नव्हतं तर जाऊन अपडेट करण्यासाठी जवळपास 500 रुपये मला खर्च झाला. 500 रुपये खर्च दोघांचा दिवसाचं काम म्हणलं तर आज 700 रुपये तो खर्च, 800 रुपये आमचा दोघांचा झाला. 500 रुपये माझी रोजंदारी आणि मिसेसची 300 रुपये, असे 800 रुपये ते खर्च झाले. म्हणजे 8 आणि 5 1300 रुपये, म्हणजे एका महिन्याचे 1500 रुपये आमची आजच गेलेली. मग विचार करा मित्रांनो, हे शासन फक्त आपल्याला डुबायला बसलेलं आहे. हे एक विचार करा, आज तुमची सोयाबीन गेली 4000 रुपये, 3600 रुपये, कोणाची 4000 रुपये. 4000 रुपयानं जरी सोयाबीन गेली तुम्हाला परवडते का सांगा बरं. एक बॅग जर तुम्ही 25 किलोची जर घेतली असली सोयाबीनची, कुठली घ्या, 25 किलोची, ज्यावेळेस तुम्हाला पेरणी करायची असते त्यावेळेस जर सोयाबीनची बॅग घ्यायला गेलं तर तुम्हाला 3,500 ते 4,000 रुपयापर्यंत 25 किलोची बॅग भेटते. मग तोच माल आपला इकडं क्विंटल ना म्हणलं तर 3,500-4,000 रुपये क्विंटल घेत आहेत. आज जर विचार करा तुम्ही, 1 क्विंटल जर त्यांची सोयाबीनचं बियाणं जर म्हणलं तर 16,000 रुपये चाललं आणि आपली क्विंटल चालली 4,000 रुपये. म्हणजे 4 पटीने ते आपलाच माल आपल्याला 4 पटीने विकतात. याचं लक्ष घ्या तुम्ही, विचार करा मित्रांनो. कारण की शेती करणं खूप अवघड झालेलं आहे. आज शेती जर करायला गेलं आणि जर तुम्हाला जर असं आज तुम्ही त्यांची बॅग, खताची बॅग घ्या, खताची बॅगला डायरेक्ट 1700-1800 रुपये लागले. आज 1700-1800 रुपयाची बॅग घ्यायची खताची, बियाणं घ्यायचं टायमाला बियाणं महाग तुम्हाला. मग तुम्ही शेती करता कशामुळं? हे शेतीचं माल हे म्हणजे आपल्याला काय माहिती का, आपण याला गहू आयते नाही देत, आपण गहू दळून देतो यांना, असा विषय झालेला आहे आपला. दळून खाऊ घालतो यांना, असा विषय झालेला आहे. कारण की हे आपलाच माल घेऊन आपल्यालाच 4 पटीनं भाव आपल्याकडून घेतात. म्हणजे हे इतके येड्यात शेतकऱ्याला काढलेलं. शेतकरी भावांनो, माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की आता इथून समोर जो कोणी शेतकरी फक्त असा व्यवसाय करेन, शेळीपालन, म्हैसपालन, गायपालन, काही करा तुम्ही, दुग्ध व्यवसाय करा, शेळीपालन करा, पण शेतीमधले माल कमी करा. बस जसे तोडकर साहेबांनी सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे जर शेती केली आपण, स्वतः जेवढं आपल्या कुटुंबाला खायला लागेल तेवढंच पिकायचं आणि डायरेक्ट बाकीचं तुम्ही जनावरांना खाण्याचा चारा करा. शेतकरी बांधवांनो, हा जर एकजुटीनं विचार केला ना सर्व शेतकऱ्यांनी, तर तुम्हाला खोटं तर नाही सांगत, तुमची सोयाबीन, तुमची ज्वारी, तुमचं गहू याला जर नाही 10 ते 15-20 हजार रुपयापर्यंत क्विंटल जर नाही गेली तर मग बोला. फक्त तेवढी तट आपल्याला शेतकरी बांधवांनो ठेवा लागेल. कारण जोपर्यंत शेतकरी हुशार होत नाही तोपर्यंत यांची वाट लागत नाही मित्रांनो. यांना काय वाटतं, शेतकरी येड्यात काढलेले यांनी. जोपर्यंत शेतकरी स्वतः पिकायचं, स्वतःचं पिकतो शेतकरी, फक्त विकायचं ज्ञान नाही शेतकऱ्याला. जोपर्यंत स्वतः शेतकरी विकत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला, शेतकऱ्याच्या कुठल्या ज्याला भाव नाही. आज विचार करा तुम्ही, आपल्या मालाला इतका कमी भाव. आज शेळीपालन जर म्हणलं तर माझ्याकडे 5 वर्षापासून शेळ्या आहेत मित्रांनो. शेळ्या कमी आहे आपल्याकडे, 5च शेळ्या आहेत. पण काय शेती कमी आहे त्याच्यामुळे आपण वाढवू शकलो नाही. पण आता इथून समोर वाढणार आहे.
विचार करा मित्रांनो, शेळी पालनामध्ये बोकडाचं मटण जर म्हणलं तर आज 700-750 रुपये किलो आहे. कोणता माल आपला शेतीतला 700 रुपये किलोनं जातो सांगा बरं तुम्ही? 700 रुपये किलोनं जातो का? आज जर विचार करा तुम्ही, याचं 1 क्विंटल जर म्हणलं तर काय 70,000 रुपये क्विंटल जाणारे मटणाची रेट आहे बोकडाची. आज विचार करा तुम्ही, प्रत्येक हवेला जा, त्या प्रत्येक हवेला तुम्हाला 250 रुपये प्लेटना बोकडाच्या मटणाचं मटण भेटतंय. तर आज असा ट्रेंड झालेला आहे शेळी पालनामध्ये की बोकडं अक्षरशः बोकडं कमी पडून राहिले व्यापाऱ्याला. कालच व्यापारी आमच्या शेतातून घेऊन गेला, बळबळी मला म्हणे 1 बोकड तरी द्या, मला बोकड दुकानावर नाही रविवारी. तर मी म्हणलं मला काही बोकड सध्या द्यायचं नाही, कारण बोकड आपले छोटाले आहेत आणि 5 बोकड आहेत आपल्याकडं, सध्या नाही द्यायचे म्हणलं. आपले जोपर्यंत आपल्याला सरासरी 10,000च्या समोर त्याची किंमत येईल त्यावेळेस आपल्याला विकायला परवडतात. 5-7 हजाराला बोकड विकायला परवडत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला दिले नाही. मित्रांनो, एक विषय धरा तुम्ही, जोपर्यंत तुम्ही व्यवसायाकडे वळत नाही तोपर्यंत शेतकरी आपला हा पुरेपूर म्हणजे शेतकऱ्याला शेती परवडतच नाही. तुम्ही शेती नुसतं निवळ शेती मालावर जर रासान कापसावर, आज कापूस बघा ना तुम्ही 8,150 रुपये भाव दिला ना, आज जर शेलू माणूसचा भाव जर बघायला तर तुम्ही 7,000 रुपये 7,100 रुपये भाव सरासरी चालू आहे. 7,000 ते 7,100 पर्यंत, म्हणजे कुठं राहिला 8,150 आणि कुठं राहिला म्हणजे 1,000 रुपयानं कमी आजच भाव कापसाचा कमी झालेला आहे. हे फक्त आश्वासनं देतात, यांच्या काहीच खऱ्या गोष्टी राहिल्या नाही मित्रांनो. त्याच्यामुळे व्यवसाय काहीतरी करा तुम्ही, शेळी पालन करा, म्हैस पालन करा, दुग्ध व्यवसाय पण चांगला आहे. त्याच्यामध्ये एवढ्या कमी पैसे थोडे पण नगद येतात तुम्हाला, तुम्ही स्वतः मालक राहतात तिथं. तुम्ही दुग्ध व्यवसाय जर केला त्याचे एक प्रकारचे नाही, आपल्या 3-4 प्रकारचे पैसे येतात. दुधाचे येतात, त्याच्यानंतर तूप जर तयार केलं तुपाचे येतात. तूप आज 1,000-1,200 रुपये किलोनं तूप चालू आहे, गावरान तूप. त्याच्यानंतर मित्रांनो, शेण खताचे पण आपल्याला पैसे येतात. आता शेण खताचं कसं झालं, रासायनिक खताचा ग्रोथ कमी केला आहे शेतकऱ्यांनी. शेण खताला जास्त मार्केट येणार इथं समोर. तर तुमची एक ट्रॉली जर म्हणले 5 ते 6 हजार रुपये तुम्हाला एका ट्रॉलीचे येतात. आज एक म्हैस जर 1-2 म्हशी जर पाळल्या तुम्ही तर 2-3 ट्रॉली तुमच्या वर्षाचं खत निघतंय. त्याचे पण तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये भेटू शकतात. एक जर व्यवसाय केला 2-3 प्रकारचे त्याच्यापासून आपल्याला पैसे भेटतात. त्याच्यामुळे व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही शेळी पालन, कोंबडी पालन पण खूप चांगलं आहे. कोंबडी पालनामध्ये पण चांगलं इन्कम आहे. आज 10 ते 15 रुपयाला तुम्हाला एका कोंबडीचं अंडं विकलं जातं. कोंबडीचे अंडे, गावरान कोंबडीचे अंडे भेटत नाही सरासरी. ते पण आपलं भविष्यामध्ये तुम्हाला आपल्या इथं दिसन. कोंबडी पालनाचं पण थोडा वेळ लागेल. आज आपल्या मागे थोड्या अडचणी होत्या, त्या अडचणी आपल्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. कारण की मुलीचं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे आपलं थोडं अडचणी होत्या. 4-5 लाख रुपये आपल्याला त्याच्यामध्ये पण गेले आपले. शेतकरी बांधवांनो, माझं एकच तुम्हाला म्हणजे एकच सांगणं आहे की तुम्ही काहीतरी व्यवसाय करा. नुसतं शेतीच्या मालावर आपण शेतकरी जगूच शकत नाही. कर्जबाजारी त्याच्यामुळे शेतकरी. आज तुम्ही व्यापारी पण विचार करा, आपली